हाय गुड इव्हिनिंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज संध्याकाळी व्हिडिओ चालू केला. तर दिवसभर असं काही खास नाहीच झालं. म्हणजे सकाळी उठा, नाश्ता करा, कामं करा आणि झोपा. म्हणजे हा एवढाच दिवस होता. आज मुलांना शाळेला सुट्टी पण होती. तर मग आज काही खास असं झालं नाही. आज आम्ही चाललो आहे आता बाहेर. म्हटलं चला ब्लॉग करूया आपला छोटासा. तर आता रेडी होते आणि मग पुन्हा आपण भेटूया आपल्या नेक्स्ट कंटिन्यू ब्लॉगसाठी. बाय. हाय, आम्ही चाललो आहे बाहेर. आता रेडी झाली आहे. मागाशी तुम्हाला मी सांगितलेलं की आम्ही बाहेर जाणार आहोत. तर ही आमची पलटण सगळी रेडी आहे. आम्ही जातो एका ठिकाणी जिकडे खाऊ गल्ली आहे. बिल्डिंगच्या लॅम्पच्या उजेडाने मी छान दिसते. माझ्यावरती असा प्रकाश पडतोय. रिक्षावाला मागेच उभा आहे तो. उबरची ऑटो बुक केली आहे. लोकेशन बरोबर टाकलं तरी पण ती लोक बरोबर लोकेशनला येतच नाही. नेहमीच झालेलं आहे. गाडी व्यवस्थित असते ना, मग काय कोणाचं काय टेन्शन राहत नाही. स्नेहा बड्यातली आहे आणि स्नेहाने माझ्या भावाला पाठवलं आहे की तिकडे रिक्षावाला थांबला असेल त्याला पाठव इकडे करून. आमच्या इथे मार्केट भरलं आहे तर खूप अशी गर्दी आहे. त्याच्यामुळे मे बी त्याला यायला जमत नसेल. थोडासा गाड्यांच्या आवाजामुळे माझा आवाज जरा कमी येईल. हवा का हा माकडा का उड्या मारतो. तुम्हाला तिकडे गेल्यानंतर तुम्हाला नवी मुंबईची खाऊ गल्ली दाखवते. मी पण जरा बघते पुढे पण जरा रिक्षाचं कसं काय. आमचं नशीब एवढं खराब आहे की आम्ही लोकांनी उबर बुक केलेली. कुठच्या लोकेशनला जाऊन बसला होता काय माहिती, कॅन्सल करायला लागली. मग आता ही उबर बुक केली आहे आणि उबर बुक केली आहे आणि मला कसं तरी होत आहे. काय झालं काय माहिती, मलाच हा प्रॉब्लेम आहे का सगळ्यांनाच आहे. गाडीमध्ये बसलं फोर व्हीलरमध्ये की मला वासाने इतका त्रास होतो आणि हिचं जिकडे जावं तिकडे हिचं चालू असतं है ना. आणि काळोख येतो म्हणून आम्ही लोकांनी जुगाड असा घेतला. तिला सांगितलं मोबाईलचं फ्लॅश लाईट चालू करतो. हे दिसत नाही मी. आता मी छान दिसते मस्तपैकी. आणि माझा पोरगा मला बघून तिकडे हसून तिकडे तो गेला. पावडर नाही लावली ना म्हणून एवढा काळा दिसतो. भूक लागली आहे. खाऊ गल्लीचं नाव काढलं संध्याकाळपासून तशी मला भूक लागली. राजमार्ग यात्रा ऐप से इंस्टेंट एक्टिवेट हो जाएगा. ये केवल प्राइवेट गाड़ियों के लिए कधी येणार काय माहिती. माझा भाऊ आधीच पोहोचलाय तिकडे स्कूटीवर. लिमिटेड नहीं है. नियर बाय फूड पॉइंट्स, फ्यूल स्टेशन्स, मालकाची गाडी असल्यासारखं बिहेव. हिजे तर बघा कुठे का हा कशी झोपली आहे आणि तिचे तांगड्या बघा ते बघा. हा जशी की हिची गाडी आहे. हा जायचं फक्त 10 मिनिटाच्या अंतराला का ओपन का केलं. हा जायचं 10 मिनिटाच्या अंतराला आणि ही लगेच अशी आडवी पडली. गोंडुली आहे का ती चॅप्टर आहे. ती चॅप्टर कोंबडी असू दे. आमची चॅप्टर कोंबडी आहे ती. अरे बापरे, अरे बापरे, असं आता तिकडे जाऊन काय गोंधळ घालते कुणाला माहिती. तिला पुढे न्यायचं म्हटलं ना डोक्याला एकदम माझा असं टेन्शन येते. बापरा बाहेर गेल्यानंतर काय की बाहेर गेल्यानंतर तिला काय होतं का माहिती नाही. त्याच्या अंगातच कुठून बस अशी बस बाहेर बघ. तर आता 10 मिनिटामध्ये पोहोचू. तुम्हाला अख्खी खाऊ गल्ली दाखवते. ही आहे खाऊ गल्ली नवी मुंबईमध्ये खारघरला. म्हणजे दिदीचं लक्ष इकडे. देवीशा झाली एकदम खुश. लाईटवाला बनवूनला बघून. तिचे नाटके चालू झाले जातात. आता इथे डिसाईड होत आहे
की कोण काय काय खाणार आहे. चिकन शॉर्मा आहे, बार्बेक्यू चिकन शॉर्मा आहे, इथे बघ किती छान छान शॉप्स आहेत. मला इकडचे कानातल्याचं ना कलेक्शन खूप आवडतं. पहाडी चिकन मस्त कलेक्शन आहे. मी नाही खाणार. बघा तुम्ही नक्की इकडे ना येऊ शकता. खारघरला मिक्स चिकन शॉर्मा. मिस्टर हॉटेल आहे. तिथे ते पूर्ण खाऊ गल्लीचं आहे. तुला फक्त एवढंच तुझा मिक्स चिकन शॉर्मा झाला. इकडे खूप छान फूड मिळतात पद्धतीमध्ये. देवीशाचे नाटके चालू झालेत. देवीशाला हवाय हे बलून आणि तो बलूनवाला मुद्दामून आमच्या इथेच नुसता फिरतो. आणि आम्ही आता वाट बघतोय की कोणता टेबल रिकामा होतोय. आमचं ह्या टेबलवरती डोळा आहे की ही मुलं उठली तर आम्ही पटकन जाऊन बसायचं. हा तिला हा वाला नको आहे, तुला मोठा वाला पाहिजे. कसला भारी आहे. हे काय बोलतात रे याला. गेला शेवटी फायनली हिने घेऊनच राहिली आहे ती. आम्ही आता जिथे आलोय ना तिथे ना स्ट्रीट डान्सर आहे एक मुलगा. छान करतोय तो डान्स. तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आता जे मी दाखवलं तुम्हाला स्ट्रीट डान्सर, तर ती लोकं खरंच खूप मेहनत करतात. पण आपल्यामध्ये जेवढं जमेल तेवढं आपण त्यांच्यासाठी जे काय असेल ते 10-20 रुपये किंवा 10-20 रुपये किंवा जे काय 50 रुपये आपल्याला जे जमेल ना तसं आपण दिलं तर काही हरकत नाही आहे. कारण की ते सुद्धा मेहनतीने डान्स वगैरे करतात आणि त्यांची काहीतरी कदाचित मजबुरी असेल म्हणून ते असं करतात. तर तुम्ही नक्की अशा स्ट्रीट डान्सरला हेल्प करा. आणि खूप छान डान्स करतो तो पण. खारघरला 3 स्टार हॉटेल आहे तिथे ते खाऊ गल्ली आहे तिकडेच तो. आणि आता ही मुलगी का उभी राहिली मला काय समजलं नाही. काय नको आहे बिचारी. आता संध्याकाळपासून हे सगळं डस्टबिन बॅग विकते. तिला विचारलं तुझे मम्मी पप्पा काय करतात, तर तिचे मम्मी पप्पासुद्धा हेच विकतात दुसऱ्या ठिकाणी. पण असं मुलांना कामाला लावून मुलांना शिकवायचं वय आहे त्यांचं. मुलांना शिकवावं बस. त्याकडून घेतलं. हां त्याचा पण बनवला. बिचारी बऱ्याच बोलली होती ताई घ्या मग घेतले. तिने आता दिले 100ला 5. ती पण मेहनतच करते. तिने मला विचारलं ताई हा व्हिडिओ तुम्ही त्याचा बनवताय ना. म्हटलं त्याचा पण बनवला. ती बोलली तिची आई आणि वडील पिशवी विकतात आणि ती संध्याकाळी आली आणि सकाळचे तिचे मम्मी पप्पा काम पण करतात. चांगली गोष्ट मेहनत करतात. पण मुलांना असं कामाला लावणं चुकीचं वाटतं. त्या मुलीला पण वाईट वाटलं. पण आता माझा आवाज तुमच्यापर्यंत या गोंधळामुळे पोचतो की नाही मला ते समजत नाही. आणि ही इकडे मी हात लावला. तिचं कुठे पण जाऊ ती मोबाईल काय सोडत नाही. असा शोरमाचा जो स्मेल येतोय ना ती एकदम भारी भूक लागली आता. हे हिला प्राईस सांगितलं. प्राईस आणि दिदीने हे काय घेतलंय. तुझं 100 रुपयाची फोडणी टाकली तिने. अरे फाटेल ना ते.
एक 100 रुपयाचं एक दिवस तरी राहू दे. हे आहे 100 रुपयाचं. पण आपलं अशा त्या फुगेवाल्याला बघितलं की तुझं चालू होतं. आणि आता खेळणं काय नाही, आता फक्त याचं मोबाईल घेऊन बसायचं, याच्याकडे लक्ष पण नाही द्यायचं. हे जे इकडे जे असे स्टॅच्यू उभे आहेत ना, त्यांना एका नजरेने बघून मला असं वाटतं की माझ्या मागे कोणतरी उभं आहे. त्याच्यासारखं असं वाटतं की कोणतरी माणूस उभा आहे पाठीमागे आणि मागेसारखं बघतो. हा ना, कॅब पण घेऊ शकतो फ्रीमध्ये. काय कॅबी फ्रीमध्ये देत नाहीत ती लोक. असं उभं आहे तर मग घेऊ शकतो ना. शोला लावून ठेवले. राजवीरने मस्तपैकी ताव मारलेला आहे फ्राईजवरती. आणि हा माझा पनीर शोरमा. खाते देवीशाचे फ्राईज खाते. देवीशाला असं वाटतं की तिला कमी पडेल. देवीशाचं तोंड बघा केवढं चालतंय. आता खाऊन पिऊन झालं. आता म्हटलं फालुदा खावा. नशीब ना कधी कधी लय खराब होतं, मध्ये पचकार येतो. फालुदावाला गायब नेहमी असतो इथे. ते म्हटलं खाऊन झालं आता जाऊ. आता आमच्या एरियामध्ये जाऊन फालुदा खावा लागेल. माझ्या भावाने आणली स्कूटी. स्नेहा आणि माझा भाऊ स्कूटीने जाणार आहेत आणि आम्ही आता ऑटो बघतोय. आणि इथे जिकडे जाऊ तिकडे इथे मनमानी चालू असते, बस दुसऱ्यांना त्रास देणं. आता आम्ही आलो आईस्क्रीम खायला. आणि दिदूने स्नेहासोबत स्कॅब केला. दिदूला दिलेलं हे आईस्क्रीम दिदू खात बसली. थोड्या वेळाने स्नेहाने आमच्या दोनसाठी हे घेतलं. जसं तिने हे बघितलं तसं तिने ते एक कपवाला आईस्क्रीम तिला दिला आणि हा कुल्फी स्वतः घेतली. नेहमी तशीच करते. त्याला काय नको आता पोट भरलंय. तिथून बाहेरून खाऊन आलो. तर इथे आईस्क्रीम घरी गेलो, कपडे वगैरे चेंज केले. जो डॉगी आला वॉक पण होतो, आईचं पण खाऊन होतो. मस्त परत घरी जाणार आणि आपलं गुड नाईट. इथे पण आता गुड नाईट करूया आपण. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. फालुदा खाणार होतो. तुला घ्यायचंय का? पोट एकदम टम्म झालं ना. मग गुड नाईट, बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.